या कार्यक्रमाचे प्रस्तुत करते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. साधारण महिनाभरापूर्वी हवामान खात्याकडनं एक अंदाज वर्तवण्यात आला होता, ज्यात त्यांनी हा अंदाज बांधला होता की या वेळेला नक्की किती पाऊस पडेल. आणि सरासरीपेक्षा ऑन अन ॲव्हरेज जितका पाऊस पडतो त्यापेक्षा कमी पाऊस यावर्षी पडेल असा अंदाज त्यांनी त्यावेळेला वर्तवलेला होता, त्यावेळेला सांगितलेलं होतं. आणि त्याचं कारण होतं एल निनो. आता आणखीन एक अंदाज जो आहे, जो एक फायनल अपडेटेड अंदाज आहे, तो त्यांनी दिलेला आहे. आणि त्यात त्यांनी सांगितलेलं आहे की या वेळेला किती टक्के पाऊस पडणार आहे आणि जून महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला कशा पद्धतीनं आणि किती पाऊस बघायला मिळेल या सगळ्याची आकडेवारी आता त्यांच्याकडनं जाहीर करण्यात आलेली आहे. आणि तीच आकडेवारी आणि त्यातले काही कॉन्सेप्ट्स आपण समजून घेणार आहोत, ज्यांनी तुम्हाला सुद्धा हे कळेल की कशा पद्धतीनं यावेळेस आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे आणि कुठल्या कुठल्या उपाययोजना या आपल्याला सुद्धा कराव्या लागू शकतात. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. तर मॉन्सून अपडेटमध्ये सर्वात पहिले आपण हे बघणार आहोत की या वेळेला नक्की किती पाऊस पडेल असा अंदाज त्यांच्याकडनं वर्तवण्यात आलेला आहे. आता हे सगळे अंदाज जे आहेत ते सरासरीच्या कंपॅरिझनमध्ये हे सगळे पर्सेंटेजेस दिलेले असतात. म्हणजे सरासरी जितका पाऊस पडतो त्याच्या कंपॅरिझनमध्ये किंवा त्याच्या तुलनेत यावेळेला किती पाऊस पडेल ही ती सगळी टक्केवारी असते. सो त्याच अनुषंगाने आपल्याला पुढच्याही सगळ्या स्लाइड समजून घ्यायच्या आहेत. तर यावेळेला त्यांनी जो अंदाज बांधलेला आहे तो असा आहे की यावेळेला सरासरीपेक्षा 90% पाऊस जो आहे तितकाच पडणार आहे. म्हणजे सरासरीच्या 90% पाऊसच पडणार आहे. म्हणजे काय, तर सरासरी जितकी असते त्याच्यापेक्षा कमी पाऊस पडणार आहे. म्हणजेच ओव्हरऑल भारतात आपण जर बघितलं तर कमी पाऊस पडणार आहे इतर वर्षांच्या कंपॅरिझनमध्ये. हा त्याचा साध्या भाषेत अर्थ होतो. आता आपण समजून घेऊया की हा अंदाज जो आहे तो नेमका कसा बांधला जातो. आता LPA कसा मोजतात, म्हणजे सरासरी पाऊस याचा जो आकडा असतो तो नक्की कसा मोजतात तेही आपण समजून घेऊया. सो लॉंग पिरियड ॲव्हरेज म्हणजे काय, तर मान्सून हा संपूर्ण देशात मान्सून महिना कधी असतो किंवा हा सीझन कधी असतो, तर तो जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये असतो. आणि या 3 महिन्यांचा लॉंग पिरियड ॲव्हरेज जर बघितला तर म्हणजे सरासरी LPA हा किती असतो, तर तो 87 सेंटीमीटर इतका पाऊस जो आहे तो खरं तर पडत असतो. आणि त्याला सरासरी म्हणजे तो ऑन अन ॲव्हरेज तितका पाऊस असतो. आणि मग त्याच्या अनुषंगानं इतर जे आकडे असतात ते किंवा अंदाज जे आहेत ते मांडले जातात आणि इतर आकडे जे आहेत ते ठरवले जातात की मग आता जर 80च पाऊस पडला म्हणजे 80 सेंटीमीटरच पाऊस पडला तर मग तो सरासरीपेक्षा कमी आहे किंवा जास्त आहे, अशा अनुषंगाने जो अंदाज आहे तो बांधला जात असतो. आता 50 वर्षांचा जो डेटा असतो तो डेटा घेऊन हा आकडा जो आहे तो ठरवला जातो. म्हणजे काय, तर साधारण 1971 ते 2020 हे 50 वर्ष जे आहेत या सगळ्या 50 वर्षांमध्ये किती पाऊस झालेला आहे त्या सगळ्याचा जो डेटा असतो हवामान खात्याकडे त्याच्यातनं हा ॲव्हरेज काढला जातो. आणि मग असं ठरवलं जातं की ओके, आता सरासरी LPA हा सध्या हा इतका असणार आहे, असं हवामान खात्याकडनं एक अंदाज जो आहे तो बांधलेला असतो. सो याला लॉंग पिरियड ॲव्हरेज म्हणतात आणि याच्या बेसिसवरतीच पुढे सगळे अंदाज जे आहे ते बांधलेले असतात. आता आपण पुढे समजून घेऊयात की आत्ता त्यांनी काय 2026 साठीचा त्यांचा अंदाज काय आहे. स्वतः पण आपण मॉन्सून 2026चा मुख्य अंदाज म्हणजे भारतासाठीचा अंदाज त्यांनी जो मांडलेला आहे तो काय आहे ते आपण समजून घेऊया. तर त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या कॅटेगरीज आहेत बघा, की एकूण पाऊस हा भारतभर एकूण पाऊस किती पडणार आहे, तर तो सरासरीच्या 90% पाऊस पडेल असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे एकूण आपण जो LPA बघितला त्या LPAच्या 90% पाऊसच यावेळेला आपल्याला भारतात बघायला मिळणार आहे. आणि हीच धोक्याची घंटा आहे, कारण ज्या वेळेला सरासरीपेक्षा कमी पाऊस होतो किंवा खूप कमी पाऊस होतो त्यावेळेला दुष्काळ पडतो, अशी परिस्थिती जी आहे ती देशात निर्माण होते. आणि त्याच्यामुळेच याला धोक्याची घंटा जी आहे ती म्हटलं गेलेलं आहे. आता याच्यामध्ये मॉडेल एरर म्हणजे त्रुटी ज्याला म्हणतात ते असतं की आता ज्या वेळेला अंदाज बांधले जातात त्यावेळेला असं असतं की आता जरी त्यांनी म्हटले की 90% पाऊस होईल तरीही 4% जास्त किंवा 4% कमी असा याच्यामध्ये फरक जो आहे किंवा बदल जो आहे तो होऊ शकतो. कारण वेगवेगळ्या स्थितींप्रमाणे पाऊस जो आहे त्याची दिशा ठरत असते किंवा त्याची इंटेन्सिटी किती असेल हे त्या वेळेला ठरत असतं. पण साधारण सध्याच्या घडीला बघितलं तर सरासरीच्या 90%च पाऊस फक्त पडेल असा अंदाज त्यांच्याकडनं वर्तवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर कोर झोन ज्याला म्हणतात म्हणजे शेतीपट्टा, भारतात जिथे जिथे शेती केली जाते त्या सगळ्या पट्ट्यामध्ये किती पाऊस पडणार आहे तर त्याचा सुद्धा ऑन अन ॲव्हरेज त्यांनी सांगितलेलं आहे की 94% इतका पाऊस जो आहे तो त्या भागात पडणार आहे. त्याच्यापेक्षा जास्त पडणार नाहीये, त्याच्यापेक्षा कमी पाऊस जो आहे तो पडू शकतो, जो सुद्धा आपण बघितलं तर सरासरीच्या कमीच आहे. म्हणजे सरासरीपेक्षा 94% इतका पाऊस जो आहे तोच फक्त होणार आहे असाही अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा
पेरणी करताना किंवा जनरलीच शेती करत असताना त्यांना सुद्धा या गोष्टीची काळजी घेणं किंवा ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की यावर्षी पाऊस जो आहे तोच कमी पडणार आहे, त्याच्यामुळे त्या पद्धतीनं प्लॅनिंग करणं हे सुद्धा गरजेचं असणार आहे. आता आपण बघूया की वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये म्हणजे हा पाऊस जो आहे तो कमी पडेल किंवा सामान्य जितका पाऊस असतो तितका पडेल किंवा एक्सेसमध्ये पाऊस पडेल, याच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत आणि त्याची सुद्धा एक प्रॉबेबिलिटी जी आहे ती हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेली आहे की शक्यता काय सांगते ते त्यांनी पर्सेंटेजमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. सो तेही आपण समजून घेऊयात की त्यांनी काय म्हटलेलं आहे. आता डेफिशियंट पाऊस म्हणजे तूट जी आहे अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता किती आहे, तर 60% चान्सेस आहेत की तूट असेल पावसामध्ये म्हणजे कमी पाऊस पडेल याची शक्यता 60% आहे. ती सर्वाधिक शक्यता आहे की 60% डेफिशियंटच असणार आहे पाऊस. त्याच्यानंतर पण बिलो नॉर्मल बघितलं की सामान्यपेक्षा कमी जर आपण बघितलं तर त्याची शक्यता 24% आहे. हे शक्य आहे पण 24% शक्यता आहे की पाऊस जो आहे तो सामान्यपेक्षा कमी असेल. त्याच्यानंतर नॉर्मल म्हणजे सामान्य लेवलचा पाऊस सरासरी पाऊस होईल अशी शक्यता जी आहे ती किती पर्सेंटेजमध्ये आहे, तर त्याची फक्त 14% शक्यता त्यांच्याकडनं वर्तवण्यात आलेली आहे. त्याची खूप कमी शक्यता आहे की सामान्य सरासरी लेवलचा पाऊस जो आहे नॉर्मल रेनफॉल जो आहे तो होईल, त्याची शक्यता किती आहे तर 14% फक्त वर्तवण्यात आलेली आहे. आणि एक्सेस रेनफॉल म्हणजे अबव्ह नॉर्मल रेनफॉल ज्याला म्हणतात तो होण्याची शक्यता किती आहे तर फक्त 2% आहे. नगण्य आहे त्याची शक्यता की इतका पाऊस एक्सेसमध्ये पाऊस जो आहे तो यावेळेला होणार नाहीये. हे आपल्याला या आकडेवारीत सुद्धा पुन्हा एकदा स्पष्ट होतं. आता आपण बघूयात की जून महिन्यासाठीचा त्यांनी काय अंदाज बांधलेला आहे. जून महिन्यासाठी एकूण पाऊस सरासरीच्या 52% पाऊस जो आहे तो होईल असं म्हणण्यात आलेलं आहे. सरासरी पाऊस पडतो त्याच्या 52% पाऊस आपल्याला जूनमध्ये बघायला मिळेल. जूनचं दीर्घकालीन सरासरी म्हणजे जूनचा LPA, जून महिन्याचा स्पेसिफिक LPA त्यांनी जो काढलेला आहे तो किती आहे आपण जर बघितलं तर 165.4 मिलीमीटर इतका पाऊस जूनमध्ये होत असतो. हा त्याचा ॲव्हरेज LPA आहे आणि त्याच्या 52% पाऊस जो आहे तो यावेळेला होणार आहे असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. आता दिवसाचं तापमान मॅक्झिमम टेम्परेचर हे किती असणार आहे या काळामध्ये, तर देशात बहुतांश भागात सामान्य जे तापमान असतं त्याच्यापेक्षा जास्तच तापमान आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याच्यामुळे इतक्यात काही आपली उन्हापासून सुटका होईल असं सध्या तरी दिसत नाहीये. त्याचबरोबर रात्रीचं तापमान जे मिनिमम टेम्परेचर आहे ते किती असेल तर ते सुद्धा देशात बहुतांश भागात सामान्यपेक्षा जास्त असेल. म्हणजे रात्री जर युजली तुमच्या इथे तापमान हे 25 किंवा 26 डिग्री सेल्सिअस वरती येत असेल तर या वेळेला मात्र ते 28, 29, 30 अशा रेंजमध्ये सुद्धा असू शकतं असं आपल्याला याच्यातनं स्पष्ट होत आहे. आता आणखीन काही गोष्टी आहेत महत्त्वाच्या त्याही समजून घेऊया की सामान्यपेक्षा कमी पाऊस पडेल याची ओव्हरऑल शक्यता जर काउंट करायचं झालं तर आपण बघितलं की त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत की एकतर खूप कमी पाऊस असेल किंवा म्हणजे डेफिशियंट म्हणजे तूट असेल पावसामध्ये किंवा खूप कमी पाऊस असेल, अशा दोन आपण कॅटेगरीज बघितल्या. सो त्याचं आपण जर ॲडिशन केलं तर 60 + 24% म्हणजे 84% अशी शक्यता आहे की सरासरीपेक्षा कमी पाऊस यावेळेला पडणार आहे. एकतर तो खूप कमी असेल किंवा तो कमी असेल पण तो सरासरी नसणार आहे. हे आपल्याला कॅटेगरीज प्रमाणे आपण जर बोलायचं झालं तर हे आपल्याला या सगळ्यातनं स्पष्ट होतं. आणि सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे तर त्याच्या सुद्धा आपण दोन कॅटेगरीज बघितल्या होत्या की एकतर नॉर्मल रेनफॉल होईल म्हणजे सामान्य पाऊस पडेल किंवा सामान्य लेवल्स जे आहेत त्याच्यापेक्षा जास्त पाऊस पडेल. सो ते 14 + 2 असं मोजलं तरी 16%च शक्यता आहे की आपल्याला चांगल्या प्रमाणात पाऊस पडताना बघायला मिळेल. त्याच्यामुळे एकूण 84% हीच शक्यता आहे की भारतात आपल्याला या वेळेला फारसा चांगला पाऊस बघायला मिळणार नाहीये. एल निनोचा परिणाम होणार आहे. त्याचबरोबर एल निनोचा सुपर निनो एल निनोमध्ये सुद्धा तो कन्वर्ट होऊ शकतो असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे किंवा अशी एक अंदाज जो आहे तो सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे, शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. पाणी जपून वापरणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण की पाऊसच पडला नाही तर आपल्याला अर्थातच माहिती आहे की मग वॉटर कट्स म्हणजे पाणी कपात जी आहे ती सुरू होऊ शकते. त्याचबरोबर शेतकऱ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात याचा फटका बसू शकतो असं सुद्धा याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता पुढे बघूयात की भारतातले त्यांनी बेसिकली 4 वेगवेगळे विभाग केलेले आहेत. त्याच्यातले 2 विभाग ज्याचा आपल्यावरती थेट म्हणजे महाराष्ट्रावरती थेट परिणाम होऊ शकतो तिथे किती पाऊस पडणार आहे तेही आपण समजून घेणार आहोत. तर मध्य भारतात आपण जर बघितलं त्याच्यात महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल या भागात
94% सरासरीच्या 94% पाऊस पडणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच परिस्थिती कशी असणार आहे तर आपल्याला डेफिशियंट पाऊस असणार आहे, आपल्याला पावसात तूट बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर आपण जर दक्षिणेचा सगळा भाग बघितला म्हणजे केरळ झालं, तेलंगणा झालं, आंध्र प्रदेश झालं, तामिळनाडू झालं, हे सगळे भाग आपण जर बघितले तर तिकडे सुद्धा 94% आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे. तिथे सुद्धा डेफिशियंट पाऊस पडणार आहे, तिथे सुद्धा फारसा पाऊस पडणार नाहीये असं सध्या तरी अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे किंवा सांगण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे या वेळेला पाऊस कमी पडणार आहे हे क्लिअर झालेलं आहे. दुष्काळ पडू शकतो जर आपण प्रॉपर रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा अशा प्रकारचे पाणी वाचवण्यासाठीच्या ज्या योजना असतात, जे उपाय असतात ते जर आपण केले नाहीत तर यावेळेला सुद्धा आपल्याला पाणी कपात जी आहे ती होऊ शकते आणि अर्थातच पाऊस कमी पडण्याचा फटका जो आहे तो आपल्याला ओव्हरऑल बसू शकतो. फक्त महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशातच आपल्याला अशा प्रकारची परिस्थिती जी आहे ती बघायला मिळणार आहे. एल निनोचा परिणाम जो आहे तो सुद्धा होणार आहे. एल निनोवरती सुद्धा मी एक डिटेल्ड व्हिडिओ करणारच आहोत की एल निनो काय असतो आणि तो कशा प्रकारे काम करतो आणि त्याचा पावसावरती कसा इम्पॅक्ट होतो याचा पुढचा व्हिडिओ आम्ही करणारच आहोत. पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला असे आणखीन एक्सप्लेन करणारे सगळे कॉन्सेप्ट एक्सप्लेन करणारे व्हिडिओज आवडत असतील तर तेही आम्हाला कमेंट करून सांगा. आणि अर्थातच मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.